सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला पनीर कसं बनवायचंय। तर आपला टाइम वेस्ट न करता चला आपण बनवूया पनीर। तर हे दूध आहे, हे आपलं डायरेक्टली कच्चं दूध आहे। याच्यामध्ये आपल्याला एक थेंब सुद्धा पाणी टाकायचं नाहीये। तर आपण आता या दुधाला पातेल्यात काढून घेऊया आणि पाणी बिलकुल टाकायचं नाहीये आणि गॅसवर ठेवूया। आणि गॅसवर ठेवायचे आपल्याला मस्तपैकी। तर आपण बघा दूध आता गॅसवरती ठेवलेलं आहे। आता आपल्याला याला मस्त चांगला उकळू द्यायचा आहे। तर बघा आपल्या दुधाला आता उकळ आलेला आहे। आता असंच 1 मिनिटापर्यंत आपल्याला याला हलवायचं आहे। उकळ आलेला आहे, आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं। आपण लिंबू कट करून घेऊया। आता मस्त पाणी आहे लिंबामध्ये। आता याच्यामध्ये मी लिंबू पिळतेय जेणेकरून आपलं जे दूध आहे ते लगेच फाटलं पाहिजे। बघा एकदम पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला याच्यात। बघा आपण लिंबू टाकले आणि आपलं जे दूध आहे एकदम फाटलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल की बघा पूर्ण जे पिवळं पिवळं पाणी दिसतंय तर आपलं दूध पूर्णपणे फाटलेलं आहे। आता बघा एकदम मस्त फाटलेलं आहे आणि पाणी सगळं वेगळं झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक कपडा टाकायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। बघा आपलं पनीर 1 लिटरमध्ये एवढं झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे गरम आहे, त्याच्यामध्ये थंड पाणी वरतून टाकायचं आपल्याला। त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून याचं थंडपणा आता याला आपल्याला मस्त असं पिळून घ्यायचंय आणि याच्यामधलं जेवढं काही पाणी असेल ना त्याला आपल्याला काढून टाकायचंय। आता आपल्याला याला असं ह्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचंय आणि याच्यावर तुम्ही वजन पण ठेवू शकता, पण मी ठेवणार नाहीये। आपल्याला हे असंच ठेवायचंय ॲटलीस्ट 1 घंटाभर, जेणेकरून याचं छान पनीरचा एकजीव होईल। आता आपण याला पातेल्यामध्ये मस्त याला झाकून ठेवूया। याला 1 घंटा झालेला आहे। आता आपल्याला पनीर बघायचं आपलं झालं की नाही। तर बघा आपलं पनीर मस्त याला एकजीव झाले, तुम्हाला दिसत असेल। हे बघा एकदम मस्त आणि एकदम नरम पण आहे। आता आपण याला डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे। बघा आपलं पनीर मस्त रेडी झाले। आता मी याला डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते, कारण की आपलं उद्या याची बनवायची भाजी। तर गाईज आपण अशा प्रकारे पनीर बनवलेले, तुम्ही पण घरी बनवा। तर आपण आपला व्हिडिओ आता इथेच एंड करूया। सगळ्यांना